नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आता 14वा आणि 15व्या हप्त्याची मोठी अपडेट अखेर आलेली आहे आणि 14व्या हप्त्यासाठी निधीचं वितरण हे लवकरच होणार आहे आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. 14व्या हप्त्याचं वितरण नक्की महिलांच्या खात्यात कधी येणार, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांना 14वा प्लस 15वा हप्ता सोबत 3,000 रुपयांची बातमी सर्वत्र तुम्हाला पाहायला भेटली असेल, परंतु ती खरी आहे का? आणि 14वा हप्ता येणार आहे, परंतु 15व्या हप्त्याचं काय? 14वा हप्ता नक्की तुमच्या खात्यात कधी पडणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 1,500 रुपये पडणार असल्याची माहिती समोर येत आहे का? तर हे 1,500 रुपये जे 2 हप्त्याचे वितरित होणार होते त्याविषयी अजून काय संभ्रम आहे, त्याविषयी सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. आणि 2 हप्त्याचं जे सोबत वितरण घोषित झालेलं होतं त्याविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आणि आता निधीची तरतूद केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे येण्यास आता लवकरच हे वाटप होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे वितरण 14वा हप्ता तुमच्या खात्यात कोणत्या तारखेला येणार आहे त्याविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कळवा. आपण हा पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत सर्व काही माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. चला तर जाणून घेऊयात. लाडक्या बहिणींना 2 हप्ते सोबत येणार आहेत का? जर येणार असतील तर ते कधी येणार आहेत आणि जर येणार आहेत तर ते तुमच्या खात्यात तुमच्या जिल्ह्यात कधी येणार? महत्त्वाचं आहे, 2 हप्त्याची सर्वत्र तुम्हाला न्यूज पाहायला भेटलेली असेल. टीव्ही चॅनलने सर्व चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटलं असेल की 14वा आणि 15वा हप्ता सोबत येणार आहे, परंतु महिलांना हे 14व्याच हप्त्याचं वाटप होणार आहे. 15व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत. 15वा हप्ता सध्या तरी तुम्हाला या निधीची तरतूद जी केलेली आहे त्याच्या माध्यमातून आता फक्त 14व्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि ते कधी होणार आहे त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली, परंतु आता महिलांना हे पैसे तुमच्या खात्यात कधी येणार आहेत त्याविषयी सविस्तर अपडेट आपण जाणून घेत आहोत. महिलांना 2 हप्ते तर येणार नाहीत, 1 हप्ता 100% तुम्हाला 14वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याची डेट आपण पुढे देणार आहोत. आज पैसे वाटप होणार आहे का? आज कोणत्या जिल्ह्यात पैसे, किती जिल्ह्यात कोणत्या महिलांना आज पैसे वाटप होणार आहे? महत्त्वाची अपडेट आलेली आहे. 217 कोटींचा जो निधी आहे तो आता महिलांच्या खात्यात टाकला जाणार आहे आणि आता महिलांना हे पैसे वितरित केले जाणार असल्याने आता महिलांच्या खात्यात आज पैसे येणार आहेत का? कोणत्या महिलांना आज पैसे येणार आहेत? आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना कोणत्या हप्ता 14वा जो हप्ता आहे तो कोणत्या महिलांच्या खात्यात पडणार आहे? कोणत्या महिला पात्र, कोणत्या महिला अपात्र? 3 याद्या आलेल्या आहेत. 3 यादीमध्ये तुमचं नाव आहे का? तुम्हाला कसं चेक करायचं? काय केल्यानंतर तुमच्या खात्यात हे 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे? महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. आणि या महिला पात्र असणार आहेत. कोणत्या पात्र महिला असणार आहेत? कोणत्या महिलांच्या खात्यात आता पैसे पडणार आहेत? लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही अपात्र महिला असणार आहेत, काही पात्र आणि काही पेंडिंग यादीमध्ये सुद्धा काही महिलांची नावे आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यात तुम्ही पात्र आहात का? तुम्हाला हे आज 14व्या हप्त्याचं वाटप होणार आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या महिलांना 1,500 रुपये जमा होणार आहेत? 14व्या हप्त्याची जी न्यूज आहे, 14वा हप्ता तुमच्या खात्यात आजपासून सुरू होत आहे आणि 1,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात पडणार आहेत? 14व्या हप्त्याचं वाटप 3 विभागने केलेले आहेत, 3 याद्या आलेल्या आहेत. 3 दिवस हे पैसे वितरित होणार आहेत. तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत आणि 11, 12 आणि 13 तारीख या 3 तारखा असणार आहेत. या 3 तारखेला आता तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी 1,500 रुपयांचं वाटप होणार आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी जी महिलांना ओढ लागलेली होती की 14व्या हप्त्याचं वाटप कधी? 10 तारीख झालेली आहे, 11 तारीख आहे, तरीही महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत हे पैसे आलेले नाहीत. सरासरी महिलांना 5 ते 7 तारखेच्या दरम्यान आतापर्यंत पैसे वितरित केले गेलेले आहेत, परंतु आता 10 तारीख उलटून गेलेली आहे तरीही महिलांना पैसे आलेले नव्हते. त्यामुळे आता 14व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे आणि महिलांना 1,500 रुपये 3 दिवसात कोणत्याही क्षणी पाठवले जाणार आहेत. त्यामुळे आनंदाची अपडेट आहे.
परंतु आता हे 3 दिवस पैसे येणार आहेत. काही महिलांना 14वा हप्ता येणार आहे, तर काही महिलांना ₹2490 सुद्धा एक्स्ट्रा पडणार आहेत, तर काही महिलांना 4,500 रुपयांचं क्रेडिट होणार आहे. कोणत्या महिलांना कोणती रक्कम पडणार आहे आणि 13वा ज्या महिलांना हप्ता आलेला होता त्यांना मात्र 2 हप्त्याचे पैसे हे पडणार होते, परंतु आता 15वा हप्ता हा कॅन्सल झाल्यामुळे 15वा हप्ता महिलांना पडणार नाही आहे. त्यामुळे आता ज्या महिलांना 13वा आलेला आहे त्यांना 14वा हप्ता ₹1,500, ज्या महिलांना 13वा आलेला नसेल त्या महिलांना 3,000 रुपयांचं वाटप होणार आहे. त्यांना 2 हप्ते हे सोबत होणार, 13वा आणि 14वा हप्ता. तर ज्या महिलांना 12वाच आलेला नाही त्यांना 3 हप्ते ₹4,500 त्यांच्या खात्यात क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामुळे हे 3 दिवस जे पैसे वाटप असणार आहे, 3 वेगवेगळे गिफ्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. ₹2,490 मिळणार आहेत, परंतु त्यासाठी काय करायचं आहे, त्यानंतर हे ₹2,490 पडणार आहेत. अन्नपूर्णा योजनेमार्फत हे ₹2,490 तुम्हाला भेटत असतात. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी काही अटी आहेत, काही KYC पूर्ण करायच्यात, ते आपण अपडेट पुढे जाणून घेणार आहोत. परंतु आता 14वा हप्ता पडणार. 15व्या हप्त्याची मोठी अपडेट आलेली आहे. 15वा हप्ता कॅन्सल करण्यात आलेला आहे. फक्त 14वाच हप्ता ₹1,500 तुमच्या खात्यात आता पाठवले जाणार असल्याने महिलांसाठी मोठी अपडेट आलेली आहे. पुढील 11, 12 आणि 13 या 3 दिवसात तुमच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत. तुम्हाला महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाच्या ज्या डेट आपण देत असतो त्या डेट तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरत असतात आणि त्या दिवशी तुम्हाला पैसे वितरित होत असतात. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमध्ये आज कोणत्या महिलांना पैसे वितरण होणार आहे, आजपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला 13वा प्लस 14वा हप्तासुद्धा काही महिलांना येणार आहे. काही महिलांना फक्त 14व्याच हप्त्याचे ₹1,500 येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे. आजपासून कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे काम केलं नसेल तर लगेच करून घ्या. कोणतं काम करायचं आहे, काय केल्यानंतर महिलांना हे पैसे येणार आहेत. काही महिलांचे हे काम अपूर्ण आहेत, त्यामुळे महिलांना हे पैसे वितरित होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट करायची आहे आधार शेडिंग करून घ्यायचं आहे. आधार शेडिंग जर तुमचं नसेल तरीसुद्धा तुम्हाला 12व्या हप्त्यापासून हे पैसे वितरण झालेले नसेल. त्यामुळे हे जर काम पूर्ण केले तर तुम्हाला 12व्या हप्त्यापासून पुढचे पैसे सर्व काही जमा होऊ शकतात. आधार शेडिंग करायचं आहे. दुसरं काम करायचं आहे, बँक अकाउंटची KYC आलेली आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे. 2 काम झाले. तिसरं काम जे आहे ते 2.5 लाखाचं उत्पन्न जर तुमचं 2.5 लाखाच्या पुढे असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलेलं असेल, त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील. ही अट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे. आणि चौथं जे काम करायचं आहे, वेबसाईटची KYC करायची. वेबसाईटवरती KYC आलेली आहे. वेबसाईटवर ही KYC करून घेणं गरजेचं आहे. DBT जर ऑन नसेल, DBT कोणत्या अकाउंटला आहे हे चेक करून घ्या. DBT क्लिअर करून घ्या. महत्त्वाचे हे जर तुम्ही 5 काम केले तर तुम्हाला लगेच पैसे वितरित होणार आहेत. आणि ₹2,490 कसे येणार महिलांना हे पैसे, 3 गॅस मोफतची जे कनेक्शन आहेत, उज्ज्वला गॅस कनेक्शन, अन्नपूर्णा योजनेमार्फत या उज्ज्वला गॅस कनेक्शन महिलांच्या नावे जर असेल तर त्यांना ₹2,490 एक वर्षात 3 गॅस मोफतचे जे आहेत ते पडत असतात. ₹830 3 गॅसचे पैसे ₹2,490 हे तुमच्या अकाउंटला येत असतात. त्यामुळे ₹2,490 जर पाहिजे असतील तर पहिलं काम करायचं आहे, गॅस टाकी बुक करून घ्यायची. जर गॅस टाकी बुक करून घेतली तर हप्ते येत असतात, ही सबसिडी पडत असते. आणि दुसरं काम करायचं, गॅसची KYC करून घ्यायची. जर KYC कंप्लीट नसेल तरीसुद्धा तुम्हाला ₹2,490 येत नाहीत. त्यामुळे तुम्ही हे 2 काम जरूर करून घ्या. तुम्हाला हे पैसे 100% येणार आहेत. 1 वर्षात 3 गॅसचे मोफत वितरण चालू झालेले आहे. मोफत पीठगिरणी योजनासुद्धा महिलांसाठी आलेली आहे आणि ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठगिरणी योजना सुरू झालेली आहे. आणि महिलांना 100% अनुदानावरती घरी व्यवसाय करण्यासाठी महिलांना हे अनुदान दिलं जात आहे. 14व्या हप्त्याची महत्त्वाचा जो निर्णय आहे, अखेर 14व्या हप्त्याला निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचा GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्यास सुरू झालेले आहेत. आणि DBT ऑन नसेल किंवा आधार कार्ड बँकला तुमच्या बँक अकाउंटला जर जोडलेलं नसेल तर ते काम करून घ्यायचं आहे. तुम्हाला लगेच हे ₹1,500 तुमच्या खात्यात पडणार आहेत. ₹3,000 मेसेज आता तरी येणार नाही. तो निर्णय हा बदललेला आहे. त्यामुळे महिलांना
3 याद्या आलेल्या आहेत. 3 यादीच्या माध्यमातून पात्रता अपात्रता यादी पेंडिंग यादी. तुमचं नाव जर पेंडिंग यादीमध्ये असेल तरीसुद्धा तुम्हाला सांगितलेले काम करून घ्यायचे, तुम्हाला लगेच पैसे येणार आहेत. महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेतलेले आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा. चला तर धन्यवाद सर्वांचे मनःपूर्वक.